राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आकाशवाणी चौकात उड्डाणपूल आकाशवाणी चौकात उड्डाणपूल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आकाशवाणी सर्कल आकाशवाणी सर्कल तोडलंच पाहिजे आकाशवाणी सर्कल आकाशवाणी सर्कल उड्डाणपूल झालाच पाहिजे उड्डाणपूल झालाच पाहिजे आकाशवाणी चौकात उड्डाणपूल आकाशवाणी चौकात उड्डाणपूल झालाच पाहिजे। आकाशवाणी चौकात काल एका कंटेनरने एका वृद्धाला उडवलेलं आहे। या ठिकाणी अपघात झालेला आहे। आज नेमकं काय मागणीसाठी तुम्ही हे आंदोलन केलं? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं आकाशवाणी चौकात जो सर्कल झालेला आहे, आकाशवाणी चौक असेल, इच्छादेवी चौक असेल, अजिंठा चौक फुले असेल, हे जे सर्कल बनवलेले हे चुकीचे बनवलेले आहे। आम्ही वेळोवेळी हे सर्कल बनवू नये असं आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे किंवा हे सर्कल बनवताना चुकीचं बनवत आहे आणि त्यामुळे ते चुकीचं बनवल्यामुळे त्या ठिकाणी आतापर्यंत 3 ते 4 लोकांचे ॲक्सिडेंट झालेले आहे आणि ते एक्सपायरसुद्धा झालेले आहे आणि असे किरकोळ जवळपास 40 ते 50 किरकोळ ॲक्सिडेंट झालेले आहे की त्यांचे आज दुखापत होऊन ते घरी आहे आणि काहींचे आता जे वारले त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मागे मित्तल साहेब होते, मित्तल साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं होतं की त्या ठिकाणी उड्डाणपूल केल्या जाणार आहे आणि काही दिवसाची आम्हाला मुदत द्या, आम्ही ते उड्डाणपूल त्याचा निधी आला की आम्ही सुरुवात करू, परंतु अजूनपर्यंतही कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कारवाई झाली नाही किंवा त्याच्यात तरतूद करण्यात आली नाही। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या लक्षात आणून देतो आहे की येत्या 8 दिवसात हे जरा उड्डाणपूल आपण त्याची कारवाई नाही केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं आम्ही ते तोडू। आमच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला तर आम्ही आता जनतेच्या हितासाठी जनतेचे जीव वाचले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही कोणतेही गुन्हे अंगावर घेण्याची तयारी प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, मनपा प्रशासन, जिल्हा प्रशासन असेल यांनी ताबडतोब कारवाई करावी अशी आमची मागणी।